all of you in the Mongnale biology classes. Myself Punat Mongnale. Friends, in the last class we had discussed about the Kingdom Plantae chapter, and in that chapter there are 5 members belong to Kingdom Plantae, that is algae, Thallophyta, then Bryophyta, then Pteridophyta, then Gymnosperm and Angiosperms are 5 divisions are included in the Kingdom Plantae, and among that the first division algae we have finished in the last class. Today we have discussed about second division, okay, that is division Bryophyta. Division Bryophyta. Bryophyta is also called as amphibians of the plant kingdom. This is the plants called as amphibians of the plant kingdom. Why it is called amphibian? Because this plant require land for growth, land for survival, but at the time of gamete fusion, fertilization, water is essential, and that's why both land and water are required for the completion of life cycle. So that's why it is called as amphibians of plant kingdom, because they live on the land, soil, as well as require water for the sexual reproduction. Study of bryophyte is called as bryology. Study of bryophyte is called as bryology. And remember, this is the first plants which has produced embryo. So that's why bryophyta is also called as first embryo phyta. Okay, हा असा प्लांट आहे की ज्याच्यामध्ये सुरुवातीला एम्ब्रियो बनतो. कारण algae मध्ये तुम्हाला माहित आहे झायगोट मध्ये मेयोसिस डिव्हिजन होऊन स्पोर बनायचे ना. ब्रायोफाइट मध्ये काय होतं, झायगोट पासून एम्ब्रियो बनतो, म्हणून ह्याला म्हणतात एम्ब्रियो फायटा असं म्हणतो आपण. ओके, प्लांट अँफिबियन प्लांट सुद्धा म्हणतात, एम्ब्रियो फायटा म्हणतात. ओके, अँड दे ऑकर इन द, ते कुठे आढळतात मग? डॅम प्लेस, ओके, ओल्या मातीवर, ह्युमिड प्लेस, शेडेड लोकॅलिटी म्हणजे सावलीमध्ये वगैरे वाढतात. झाडाची सावली असते, घराची सावली असते, ओल्या भिंतीवर वगैरे. पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहित आहे ओल्या बुरुजावर, भिंतीवर, मातीच्या भिंतीवर वगैरे हिरव्या रंगाचे मॅट सारखं स्ट्रक्चर तयार होतं. दॅट इज नथिंग बट द ब्रायोफाइट्स. ओके, द बॉडी ऑफ द ब्रायोफाइट इज डिफरन्शिएटेड दॅन द algae. algae पेक्षा थोडंसं ऍडव्हान्स आहे नाही. algaeची बॉडी कशी होती? वेडिवाकडी होती, थॅलॉइड होती, इरिग्युलर होती. याची पण तशीच आहे, पण थोडीशी इव्हॉल्व्ड आहे, थोडीशी डिफरन्शिएटेड आहे, विकसित आहे. का बरं? कारण या ठिकाणी प्लांटची बॉडी थॅलस सारखी असते, पण ते थॅलस बनतं 2 प्रकारचं बनतं. एक प्रोस्टेट म्हणजे आडवं वाढतं, आणि दुसरं इरेक्ट म्हणजे उभं वाढतं ना. काही काही थॅलस आडवे वाढतात, त्याला आपण प्रोस्टेट म्हणतो. तर काही काही थॅलसची ग्रोथ उभी होते, त्याला आपण इरेक्ट असं म्हणतोय. आणि थॅलस कुठे अटॅच झालेले असतात? दिस थॅलस आर अटॅच्ड ऑन दी सबस्ट्रॅटम. सबस्ट्रॅटम म्हणजे काय? मातीच्या पृष्ठभागावर अटॅच झालेले असतात. कोण? हे थॅलस स्ट्रक्चर जे आहे. ओके, सबस्ट्रॅटम अटॅच झालेले असतात, आणि सबस्ट्रॅटमच्या वर काय असतात? हे रूट लाईक स्ट्रक्चर असतं. आणि त्या रूट लाईक स्ट्रक्चर इज नथिंग बट रायझोइड्स. या थॅलसच्या खालच्या बाजूला, ओके, वेंट्रल साइडला म्हणलं तर चालतंय, काय असतं? रूट लाईक स्ट्रक्चर तयार होतं. आणि दॅट रूट लाईक स्ट्रक्चर इज नथिंग बट द रायझोइड असं म्हणतोय. रायझोइड म्हणजे काय? रूट सारखं स्ट्रक्चर आहे. आणि हे सबस्ट्रॅटम म्हणजे काय? पृष्ठभागावर, खोडावर, मातीवर, भिंतीवर ज्या ठिकाणी ते वाढतात त्या ठिकाणी रायझोइड्स मध्ये फसून बसतात आणि वॉटर आणि मिनरल ऑब्झॉर्ब करतात. खरे रूट नाही आहेत, पण रूटच्या ऐवजी रायझोइड असतात. आणि रायझोइड 2 प्रकारचे असतात. रायझोइड 2 प्रकारचे असतात. ब्रायोफाइट 2 प्रकारचे आहेत, लिव्हरवर्ट आणि मॉसेस. तसं रायझोइड पण 2 प्रकारचे असतात. लिव्हरवर्ट नावाचा जो ब्रायोफाइट आहे त्याच्यामध्ये रायझोइड युनिसेल्युलर असतात, तर मॉसेस मध्ये रायझोइड्स मल्टीसेल्युलर असतात. असे 2 प्रकारचे रायझोइड्स आपल्याला पाहायला मिळतात. ब्रायोफाइटचे 2 मेंबर आहेत, लिव्हरवर्ट आणि मॉसेस. तर लिव्हरवर्टच्या मध्ये रायझोइड हा युनिसेल्युलर असतो, तर मॉसेस मध्ये रायझोइड हा मल्टीसेल्युलर असतो. ओके, दे लॅक ट्रू रूट, ट्रू स्टेम अँड ट्रू लीव्स. लॅक म्हणजे ऍब्सेंट. ब्रायोफाइटच्या मध्ये खऱ्या मुळा, खरं खोड, खरे पानं नसतात. खरं म्हणजे ना काय नसतं, त्यांच्यामध्ये वेल वगैरे नसतात, शिरा नसतात, झॅलोबॅरिक फ्लोएम नसतो.
म्हणून जे काही खरं प्लांट आहे, टिश्यू वगैरे आहे, कंडक्टिव्ह टिश्यू जो आहे, वस्कुलर बंडल जे आहे ते इथं नसतं, म्हणून त्याला म्हणलंय लॅक. लॅक म्हणजे अब्सेंट आहे. काय अब्सेंट आहे? ट्रू रूट अब्सेंट, ट्रू स्टेम अब्सेंट, ट्रू लीफ अब्सेंट. आणि डिपोजेस मग असतं काय? रूट लाईक, लीफ लाईक, स्टेम लाईक. लाईक म्हणजे सारखं असतं पण रिअल नसतं. आणि म्हणून मेन प्लांट बॉडी जे आहे ब्रायोफाइट मध्ये, ओके, ब्रायोफाइट मध्ये जे मेन प्लांट बॉडी आहे, that main plant body is called as haploid plants. ओके, मेन प्लांट बॉडी हॅप्लॉइड असते आणि हॅप्लॉइड प्लांटला म्हणतो आपण गॅमेटोफाइट. ओके, काय म्हणतात? ब्रायोफाइटच्या मध्ये जे मेन प्लांट बॉडी आहे त्याला म्हणतात हॅप्लॉइड प्लांट्स आणि इट इज गॅमेटोफाइट. का बरं? बिकॉज दिस गॅमेटोफाइट प्रोड्यूस काय? गॅमेट्स. किंवा गॅमेटोफाइटच्यावर काय म्हणतात? सेक्स ऑर्गन बनतात. मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल सेक्स ऑर्गन बनतात. ओके, मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल सेक्स ऑर्गन बनतात जे की मल्टीसेल्युलर असतात. कोणावर? थॅलसच्या वर, गॅमेटोफाइटच्या वर. हे स्ट्रक्चर कशाचं आहे मग? दिस इज द स्ट्रक्चर ऑफ गॅमेटोफाइट. आणि गॅमेटोफाइटच्या वर सेक्स ऑर्गन बनतात जे की मल्टीसेल्युलर असतात, कवर्ड असतात, जॅकेटेड असतात. ओके, कोण? सेक्स ऑर्गन्स. आणि ते सेक्स ऑर्गन मग दोन प्रकारचे असतात. कोणकोणते? एक अँथ्रिडियम. पहिला सेक्स ऑर्गन जो आहे त्याला म्हणतो आपण अँथ्रिडियम. ओके, अँथ्रिडियम असं म्हणतात किंवा अँथ्रिडिया असं म्हणतात. तर दुसरा जो सेक्स ऑर्गन आहे त्याला म्हणतात आर्चिगोनियम. काय म्हणायचं? आर्चिगोनियम. ओके, याला काय म्हणतो आपण? मल्टीसेल्युलर सेक्स ऑर्गन आढळतात. कुठं? ब्रायोफाइटच्या थॅलसवर. ब्रायोफाइटच्या मेन प्लांट बॉडीवर, गॅमेटोफाइटवर काय होतं? अँथ्रिडियम आणि आर्चिगोनियम तयार होतात. ओके, ज्याला आपण मेल आणि फिमेल प्लांट म्हणतो. लक्षात नाही का? काही काही प्लांट्स जसे की लिव्हरवर्ट आहे, लिव्हरवर्ट आहे. लिव्हरवर्ट मध्ये कंडिशन कशी आहे? डायोसिस कंडिशन आहे. डायोसिसचा अर्थ काय हो? डायोसिसचा अर्थ मेल सेक्स म्हणजे अँथ्रिडियम किंवा अँथ्रिडिओफोर आणि फिमेल सेक्स म्हणजे आर्चिगोनिओफोर. मेल थॅलस आणि फिमेल थॅलस वेगवेगळं असतं. कोणामध्ये बोलवलंय? मार्किन्सिया मध्ये बोलवलंय. लिव्हरवर्ट मध्ये जे मार्किन्सिया आहे त्याच्यामध्ये मेल प्लांट्स आणि फिमेल प्लांट्स, मेल थॅलस आणि फिमेल थॅलस वेगळं असतं. म्हणून तशा प्लांटला म्हणतात हेट्रोथॅलिक प्लांट्स. कोणामध्ये? मार्किन्सिया मध्ये हेट्रोथॅलिक कंडिशन आढळते. ओके, अँथ्रिडिया आणि आर्चिगोनिया हे वेगवेगळ्या प्लांटवर आढळतात आपल्याला. ओके, मेल आणि फिमेल सेक्स. अँड द सेक्स ऑर्गन्स ऑफ ब्रायोफाइट्स आर, सेक्स ऑर्गन कसे आहेत मग? मल्टीसेल्युलर आहेत. ओके, कोणामध्ये? ब्रायोफाइट मध्ये. मी तुम्हाला म्हटलं होतं मार्किन्सिया मध्ये समजा हे मेल प्रोथॅलस आहे. ओके, हे मेल प्रोथॅलस आहे आणि फिमेल प्रोथॅलस आहे. ओके, तर फिमेल प्रोथॅलस वर काय येतं मग? त्याला म्हणू आपण फिमेल प्रोथॅलस किंवा फिमेल थॅलस. फिमेल थॅलस वर काय येतं मग? फिमेल थॅलस वर आर्चिगोनिया येतात. दिस इज कॉल्ड एज आर्चिगोनिओफोर. कोणावर येतात? फिमेल थॅलसच्या वर. फिमेल थॅलस बियर आर्चिगोनिओफोर. ओके, आर्चिगोनिओफोर त्यामध्ये आर्चिगोनियम तयार होतात. आणि दुसरं, ओके, त्याला म्हणतात फिमेल थॅलस, फिमेल प्लांट्स. आणि दुसरं जे प्लांट आहे दॅट इज मेल थॅलस. मेल थॅलस वर काय येतं? मेल थॅलस बियर. मेल थॅलस बियर काय? अँथ्रिडिया किंवा अँथ्रिडियम. कोणावर? मेल थॅलसच्या वर अँथ्रिडिओफोर येतात. अँथ्रिडिओफोर येतात. म्हणजे मार्किन्सियामध्ये मेल प्लांट्स आणि फिमेल प्लांट आणि मेल प्लांट वेगळं असतं. त्याला म्हणू आपण मेल थॅलस. मेल थॅलस म्हणतात, मेल प्लांट म्हणतात ज्यावर अँथ्रिडिओफोर बनतं. आणि फिमेल थॅलस म्हणतात ज्यावर आर्चिगोनिओफोर बनतं. असे दोन वेगवेगळे प्लांट असतात. म्हणून अशी कंडिशन जर असेल तर त्याला म्हणतात हेट्रोथॅलिक प्लांट्स. आणि जर असं असेल जिथे एकाच प्लांटवर दोन्ही सेक्स असतात, जसं की रिक्सिया मध्ये वगैरे एकाच प्लांटच्या वर, एकाच थॅलसच्या वर दोन्ही सेक्स असतात, त्याला होमोथॅलिक प्लांट्स. काय म्हणायचं? होमोथॅलिक प्लांट्स. तुम्हाला पहिलं सांगितलं की ब्रायोफाइट मध्ये जे सेक्स ऑर्गन्स आहेत ते मल्टीसेल्युलर आहेत. मेल सेक्स ऑर्गनला म्हणले आपण अँथ्रिडियम, जे अँथ्रिडिओफोर बनतात.
आणि फिमेल सेल्स ऑर्गनला म्हणलं आपण ओके आर्चिगोनियम. मग अँथ्रिडियम मध्ये काय होतं, अँथ्रिडियमच्या मध्ये मेल गॅमेट बनतात. जेव्हा अँथ्रिडियम फुटतो त्यावेळेस काय बनतात, मेल गॅमेट बनतात. आणि ते कसे असतात, मेल गॅमेट्स आर जनरली बायफ्लॅजेलेट. अँथ्रिडियम पासून काय बनतात, अँथ्रिडियम पासून असे मेल गॅमेट तयार होतात. अँथ्रिडियम पासून मेल गॅमेट आणि मग त्याला म्हणतो आपण काय, अँथ्रोझॉइड्स. कोणापासून, अँथ्रिडियम पासून मेल गॅमेट बनतात त्याला अँथ्रोझॉइड म्हणतात, जे की बायफ्लॅजेलेट असतात. आणि आर्चिगोनियमच्या मध्ये काय असतं बेटा, आर्चिगोनियम प्रोड्यूस येईल ज्याला फिमेल गॅमेट म्हणतो ना. मग अँथ्रोझॉइड मेल गॅमेट आहे, हॅप्लॉइड आहे. आर्चिगोनियम मध्ये एक फिमेल गॅमेट आहे, हॅप्लॉइड आहे, म्हणून दोन्ही गॅमेट बनतात. ओके फिमेल सेल्स ऑर्गन प्रोड्यूस आर्चिगोनियम. ओके फ्लास्क शेप स्ट्रक्चर असतं आर्चिगोनियमचं. तुम्ही जर स्ट्रक्चर पाहिला कोणाचं, अँथ्रिडियम आणि आर्चिगोनियमचं, तर जनरली स्ट्रक्चर जर पाहता आलं तर अँथ्रिडियम मध्ये असं स्ट्रक्चर असतं. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अँथ्रिडियम. अँथ्रिडियम मध्ये सगळ्यात बाहेर कोण असते, जॅकेट सेल असतात. जॅकेट सेल असतात आणि खाली स्टॉक आहे आणि त्याच्यामध्ये हॅप्लॉइड सेल असतात. कोणत्या, अँथ्रोझॉइड्स. ओके कोणामध्ये बोललोय, अँथ्रिडियमचं स्ट्रक्चर आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अँथ्रिडियम. अँथ्रिडियम जे की मल्टीसेल्युलर असतं. ओके स्टॉकच्या वर तयार होतो अँथ्रिडियम. यामध्ये बुडाला स्टॉक येतो आणि त्याच्यावर हे अँथ्रिडियम स्ट्रक्चर बनतं. त्याच्या भोवती बाहेर जॅकेट सेल आहेत आणि मग अँथ्रोसाइट मदर सेल असतात. आणि खालचं पार्ट आहे त्याला म्हणतो आपण स्टॉक. अँथ्रिडियम मध्ये खाली काय असतं, खालच्या साईडला स्टॉक आहे आणि वर जॅकेट सेल आहे. आणि वर कोण आहेत, अँथ्रोसाइट मदर सेल. अँथ्रोसाइट मदर सेल असतात ज्या की डिप्लॉइड असतात किंवा सॉरी डिप्लॉइड असतात. आणि मग त्यापासून काय बनतं, ओके अँथ्रोसाइट मदर सेल ज्या की डिप्लॉइड असतात. आणि त्या अँथ्रोसाइट मदर सेल पासून काय बनतात, अँथ्रोसाइड बनतात ना. अँथ्रोसाइट मदर सेल पासून काय बनतात, अँथ्रोसाइड बनतात. तसं आर्चिगोनियम मध्ये काय असतं, आर्चिगोनियम मध्ये काय काय असतं, आर्चिगोनियमचं स्ट्रक्चर असं आहे, क्लास शेप्ड आहे ना. आर्चिगोनियम क्लास शेप्ड आहे. त्याच्यामध्ये पण खाली कोण असतं, हे स्टॉक आहे. ओके हे वर कोण आहे, दिस इज कॉल्ड ॲज कव्हर सेल. त्याला काय म्हणतात, नेक असं म्हणतात. आणि सगळ्यात खालच्या पार्टला म्हणतात वेंटर. आणि वेंटरच्या मध्ये कोण असतं म्हणलं तर, वेंटर कसं आहे, सोलन आहे, बेसल पार्ट आहे. आणि वेंटरच्या मध्ये कोण असतं म्हणलं तर फिमेल गॅमेट असतो आणि त्याला म्हणतात एग ना. कोणामध्ये बोलवलोय, आर्चिगोनियम मध्ये. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ आर्चिगोनियम. हे झालं अँथ्रिडियम आणि त्याला आर्चिगोनियम. या दोघांना म्हणतो आपण मल्टी सेल्युलर सेक्स ऑर्गन्स. अँथ्रिडियम मध्ये अँथ्रोसाइट मदर सेल पासून अँथ्रोसाइट बनतात, मेल गॅमेट बनतात. आर्चिगोनियम मध्ये काय बनतो, सिंगल हॅप्लॉइड एग बनतो ना. आणि होतं काय मग, जेव्हा हे प्लांट मॅच्युअर होतं, जेव्हा प्लांट मध्ये मॅच्युरिटी येते त्यावेळेस काय होतं, हे अँथ्रिडियम वगैरे, अँथ्रिडियम ब्रेक होतो. कोण, अँथ्रिडियम ब्रेक होतो, अँथ्रिडियम फुटतो, टेन्शन होतं अँथरचं. अँथ्रोसाइड्स आर रिलीज इन द वॉटर अँड मीट टू द आर्चिगोनियम. कधी, मॅच्युरिटी आल्यानंतर. लक्ष द्या, मॅच्युरिटी आल्यानंतर अँथ्रिडियम बाहेर पडतात, टेन्शन झाल्यानंतर, फुटल्यानंतर. आणि हे अँथ्रोसाइड्स म्हणजे मेल गॅमेट कोणाकडे येतात, आर्चिगोनियम कडे येतात. आणि आर्चिगोनियम मध्ये कोण आहे, एग आहे, ते एकडे येतात. कोण, अँथ्रोसाइड्स आर रिलीज फ्रॉम द अँथ्रोसाइड्स अँथ्रिडियम. अँथ्रोसाइड रिलीज फ्रॉम द अँथ्रिडियम अँड गोज टुवर्ड्स आर्चिगोनियम. ओके गोज टुवर्ड्स एग. आणि त्या ठिकाणी दोघांचं काय होतं, फ्युजन होतं. म्हणून अँथ्रोसाइड्स आर रिलीज टू द वॉटर अँड मीट टू द आर्चिगोनियम. आणि अँथ्रोसाइड फ्यूज विथ एग टू फॉर्म झायगोट. नंतर काय होतं मग, अँथ्रोसाइडचं आणि एगचं फ्युजन होतं आणि पुन्हा एगचं रूपांतर कशामध्ये होतं, एग डेव्हलप्स इनटू झायगोट. झायगोट कसा आहे, डिप्लॉइड आहे. आणि झायगोट पासून पुन्हा काय बनतो, एम्ब्रियो बनतो. मी पुन्हा सांगतोय की हे प्लांट असं आहे, ब्रायोफाइट असं प्लांट आहे की ज्यामध्ये सुरुवातीला एम्ब्रियो फॉर्मेशन होतं. म्हणून ह्याला म्हणतात एम्ब्रियो फायटा. फर्स्ट एम्ब्रियो फायटा म्हणतात. अल्गीला आपण नॉन एम्ब्रियो फायटा म्हणायचो. आणि म्हणून झायगोट
बनतो. आणि लक्षात नाही का मी तुम्हाला म्हणलं होतं अल्गी मध्ये काय होत होतं, झायगोट मध्ये डायरेक्ट मियोसिस डिव्हिजन स्पोर बनायचे ना. अल्गी मध्ये झायगोट मध्ये डायरेक्ट मियोसिस डिव्हिजन स्पोर बनायचे, हॅप्लॉइड स्पोर बनायचे. इथं तसं नाही होत. इथं झायगोटचं काय होतं, ओके मियोसिस नव्हतं डायरेक्ट. अगोदर काय होतं, झायगोट प्रोड्यूस इनटू मल्टीसेल्युलर बॉडी म्हणून एम्ब्रियो बनतो. आणि एम्ब्रियोचं रूपांतर पुन्हा कशामध्ये होतं, एम्ब्रियोचं रूपांतर पुन्हा होतं कोणामध्ये, स्पोरोफाइट मध्ये. आता लक्षात नाही का या प्लांटमध्ये तुम्हाला म्हणलं मी गॅमेटोफाइट कसा असतो रे, हॅप्लॉइड असतो. आणि स्पोरोफाइट कसा असतो रे, डिप्लॉइड असतो. ओके म्हणून प्लांटची लाईफ सायकल पूर्ण होत असताना अगोदर गॅमेटोफाइट बनतो, ग्रीन असतो, इंडिपेंडेंट असतो, फोटोसिंथेटिक असतो गॅमेटोफाइट. आणि मग इंडिपेंडेंट पण आहे. आणि त्या गॅमेटोफाइटच्या वर स्पोरोफाइट बनतो. म्हणजे इथं स्पोरोफाइट कसा आहे, डिपेंड आहे कोणावर, गॅमेटोफाइटच्या वर डिपेंड आहे. ओके कोणामध्ये, ब्रायोफाइट मध्ये. स्पोरोफाइट हा नरिशमेंट घेतो कोणाकडून, गॅमेटोफाइट कडून. म्हणून तो डिपेंड असतो कोणावर, गॅमेटोफाइटच्या वर. कोण, स्पोरोफाइट. पण स्पोरोफाइटचं नेचर कसं आहे म्हणलं तर, स्पोरोफाइट इज जनरली नॉट फ्री लिव्हिंग. स्पोरोफाइट असे नाही का, स्पोरोफाइट हा फ्री लिव्हिंग नाही आहे. का बरं फ्री लिव्हिंग नाही, कारण तुम्ही तर पाहिला हे गॅमेट फ्युजन झालं, झायगोट बनला, झायगोटच्या ठिकाणी एम्ब्रियो बनला, एम्ब्रियोच्या ठिकाणी स्पोरोफाइट बनला. म्हणजे ज्या ठिकाणी एक होतं, मग ज्या ठिकाणी काय होतं, एक होता त्या ठिकाणी काय बनला, आता झायगोट बनला. झायगोटचा काय बनला, एम्ब्रियो बनला. आणि एम्ब्रियो पासून काय बनतं, मग एम्ब्रियो पासून पुन्हा बनतो कोण, स्पोरोफाइट. म्हणजे ज्या ठिकाणी एक होतं तिथून काय बनला हा, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ. ओके एक पासून झायगोट बनला, झायगोट पासून एम्ब्रियो बनला. आणि एम्ब्रियो पासून काय बनतं, स्पोरोफाइट बनतो. नाव दिस इज द स्ट्रक्चर ऑफ. हे स्ट्रक्चर कशाचं आहे, मग हे स्ट्रक्चर आहे स्पोरोफाइटचं. लक्षात नाही का, या स्पोरोफाइट मध्ये पुन्हा 3 पार्ट असतात. कोणकोणते, फूट, दुसरा सीटा, आणि सगळ्यात वरचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात कॅप्सूल. समजतंय, फर्टिलायझेशन झालं, झायगोट बनला. आता हे पण लक्षात ठेवायचंय, द फर्स्ट सेल ऑफ स्पोरोफाइट इज झायगोट. स्पोरोफाइटची पहिली जी सेल होती, स्पोरोफाइट मध्ये पहिली जी सेल होती तिला आपण झायगोट म्हणायचो. आणि त्या झायगोट पासून स्पोरोफाइट बनलं. नंतर स्पोरोफाइट मध्ये काय होतं, हे 3 पार्ट पडतात, फूट, सीटा आणि कॅप्सूल. आणि कॅप्सूलच्या मध्ये काय होतं, कॅप्सूलच्या मध्ये ओके स्पोर मदर सेल असतात. कोण असतात, स्पोर मदर सेल असतात. ओके जे डिप्लॉइड असतात. स्पोर मदर सेल डिप्लॉइड असतात. आणि स्पोर मदर सेल मध्ये मियोसिस डिव्हिजन होतं. कोणतं डिव्हिजन होतं, मियोसिस डिव्हिजन होतं. आणि मियोसिस डिव्हिजन झाल्यानंतर त्यापासून बनतात काय, हॅप्लॉइड स्पोर ना. पुन्हा रिपीट सांगलोय, झायगोट पासून स्पोरोफाइट बनतो. स्पोरोफाइटचे 3 पार्ट, फूट, सीटा आणि कॅप्सूल. स्पोरोफाइट हा इथं नॉन फ्री लिव्हिंग आहे आणि अटॅच आहे कोणावर, फोटोसिंथेटिक गॅमेटोफाइट वर. कारण गॅमेटोफाइट अन्न खाऊ घालतो, नरिशमेंट करतो कोणाला, स्पोरोफाइटला. आणि म्हणून स्पोरोफाइट डिराइव्ह नरिशमेंट फ्रॉम द गॅमेटोफाइट. आणि सम सेल ऑफ द स्पोरोफाइट अंडरगो मियोसिस. तुम्हाला म्हणलं कॅप्सूल मधल्या काही सेल मध्ये, कॅप्सूल मधल्या सेल मध्ये स्पोर मदर सेल असते. आणि तिथल्या सेल काय करतात, मियोसिस डिव्हिजन करतात आणि टू प्रोड्यूस हॅप्लॉइड स्पोर. आणि मग हॅप्लॉइड स्पोर बनले की मग हे स्पोर काय होतात, पुन्हा हा कॅप्सूल फुटतो. पुन्हा हा कॅप्सूल काय होतो, कॅप्सूल फुटतो. आणि कॅप्सूल फुटल्यामुळं ते स्पोर वाऱ्याने उडून जातात. आणि उडून गेल्यानंतर दॅट स्पोर, हे स्पोर काय करतात, पुन्हा जर्मिनेट होतात. कोण, स्पोर, हॅप्लॉइड स्पोर वाऱ्याने उडून जातात कॅप्सूल मधून, पुन्हा जर्मिनेट होतात. आणि जर्मिनेट झाल्यानंतर पुन्हा नवीन प्लांट बॉडी तयार करतात. आणि ती नवीन प्लांट बॉडी म्हणजे कोण, मग गॅमेटोफाइट. मी तुम्हाला आता सांगितलं की स्पोरोफाइटची सुरुवात ही डिप्लॉइड झायगोट नव्हते. डिप्लॉइड स्पोरोफाइटिक प्लांट्स अराइज फ्रॉम, स्टार्ट फ्रॉम डिप्लॉइड झायगोट. तर हॅप्लॉइड गॅमेटोफाइटची सुरुवात, हॅप्लॉइड गॅमेटोफाइटची सुरुवात, हॅप्लॉइड स्पोर नव्हते ना. पुन्हा रिपीट सांगलोय, हॅप्लॉइड गॅमेटोफाइटची सुरुवात हॅप्लॉइड स्पोरने होते. आणि डिप्लॉइड स्पोरोफाइटची सुरुवात डिप्लॉइड झायगोटने होते. अशा प्रकारे ब्रायोफाइट मध्ये 2 प्लांट असतात, हॅप्लॉइड गॅमेटोफाइट आणि डिप्लॉइड स्पोरोफाइट. लक्षात नाही का, गॅमेटोफाइट मध्ये आणि स्पोरोफाइट मध्ये दोघांमध्ये सुद्धा मायटोसिस डिव्हिजन होतं. पण स्पोरोफाइट मध्ये फक्त मियोसिस डिव्हिजन होतं. ते पण कुठं, कॅप्सूल मध्ये. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. ओके पुन्हा एकदा सांगलोय, ब्रायोफाइट मध्ये
मायटोसिस डिव्हिजन जे आहे गॅमेटोफाइट मध्ये म्हणजे हॅप्लॉइड प्लांट मध्ये पण होतं आणि स्पोरोफाइट मध्ये म्हणजे डिप्लॉइड प्लांट मध्ये पण होतं कोणतं मायटोसिस डिव्हिजन. पण ब्रायोफाइट मध्ये जे मेयोसिस डिव्हिजन आहे फक्त आणि फक्त स्पोरोफाइट मध्ये होतं आणि ते पण स्पेशल पार्ट मध्ये होतं, त्याचं नाव आहे कॅप्सूल. ओके. आणि म्हणून स्पोर बनतात आणि स्पोर पुन्हा वाऱ्याने उडून जातात आणि जर्मिनेट होऊन काय करतात न्यू गॅमेटोफाइट तयार करतात. पुन्हा आता ब्रायोफाइटची इम्पॉर्टन्स काय आहे मग? ओके, मी तुम्हाला म्हणलं स्टडी ऑफ ब्रायोफाइटला म्हणतात ब्रायोलॉजी. ओके, स्टडी ऑफ ब्रायोफाइटला काय म्हणतो आपण? ब्रायोलॉजी असं म्हणतो. ओके. आणि ब्रायोफाइट टर्म जी आहे रॉबर्ट ब्राउन ने दिलेली आहे. ठीक आहे. आणि मग ब्रायोफाइट्स आर फर्स्ट एम्ब्रियोफाइटिक प्लांट्स. पहिले एम्ब्रियोफाइटिक प्लांट आहे ब्रायोफाइट्स, ज्यावर हे सगळं स्ट्रक्चर बनतं. आणि ब्रायोफाइटचे पूर्ण स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. टेरेस्ट्रियल प्लांट आहे, मोस्टली टेरेस्ट्रियल प्लांट आहे, पण त्याला अँफिबियन म्हणतो आपण. आणि प्लांट सक्सेशन मध्ये त्याचा रोल महत्वाचा आहे. प्लांट सक्सेशन मध्ये ब्रायोफाइटचा रोल महत्वाचा आहे. तुम्हाला म्हणलं मी उघड्या खडकावर अगोदर लायकेन्स येतात, म्हणून लायकेन इज कॉल्ड ॲज पायोनियर ऑफ झिरार सक्सेशन. आणि लायकेनच्या ठिकाणी पुन्हा मग जमीन बनल्यानंतर हे पहिले प्लांट येतात मग ते ब्रायोफाइट्स. म्हणून मॉसेस प्रोव्हाइड फूड फॉर हर्बेसियस मॅमल्स. काही काही ब्रायोफाइटचा उपयोग, मॉसेसचा उपयोग मॅमल साठी फूड म्हणून होतो, अन्न म्हणून होतो, बर्ड साठी पण अन्न म्हणून होतो. स्पीसीज ऑफ द स्पॅग्नम व्हेरी इम्पॉर्टंट. स्पॅग्नम नावाचे प्लांट आहे, मॉसेसचा मेंबर आहे मॉसेसचा. आणि ते प्रोव्हाइड पीठ. पीठ म्हणजे पावडर, एक प्रकारचं पावडर सारखं स्ट्रक्चर तयार होतं कोणापासून? स्पॅग्नम नावाच्या ब्रायोफाइट पासून पीठ बनतं. आणि दॅट पीठ इज युज्ड ॲज अ फ्युल. फ्युल म्हणजे जाळण्यासाठी वापरतो आपण. स्पॅग्नम पासून काय बनतं? पीठ बनतं. आणि ते पीठ काय करतो आपण? फ्युल म्हणून वापरतो जाळण्यासाठी. इट हॅज वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. पीठ मध्ये आणखी प्रॉपर्टी अशी आहे की ते पाणी शोषून घेतं आणि म्हणून सो दे आर युज्ड ॲज अ पॅकेजिंग मटेरियल. म्हणून काही ट्रान्सपोर्ट मध्ये वगैरे काही पदार्थ वाहून नेण्यासाठी जे पाणी शोषून घेऊ शकतात असे पदार्थ वाहून नेण्यासाठी याचा उपयोग होतो. ओके. पॅकेजिंग मटेरियल फॉर ट्रान्सशिपमेंट. शिपमेंट जहाजामध्ये मासे वगैरे आपण नेण्यासाठी. माशामधून पाणी सुटू शकतं, खराब होऊ शकतात मासे, म्हणून त्यामध्ये हे पीठ टाकतात जेणेकरून पाणी शोषून घेतं हे आणि त्याला ड्राय होतं. कोणाला? माशांना. ऑफ लिव्हिंग मटेरियल. ओके. लिव्हिंग मटेरियल जे आहे फळं असतील किंवा बाकी काही मासे असतील वगैरे त्यांना जशा तसं होतं. पुन्हा मी तुम्हाला सांगितलं की ब्रायोफाइटचं महत्वाचं इम्पॉर्टन्स आहे इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स. इकॉलॉजिकलचा अर्थ पर्यावरणाला फायदा होतो. ब्रायोफाइट मुळे खडकाचं रूपांतर मातीमध्ये होतं. दे आर हॅव्हिंग रोल इन द प्लांट सक्सेशन. तुम्हाला पहिलं बोलले मी झिरार सक्सेशन. झिरार सक्सेशनचा अर्थ जिथं खडक होता तिथं माती बनते, तिथं सजीव येतात, तिथं प्लांट येतात. म्हणून त्यासाठी खूप महत्वाचा रोल आहे कोणाचा? ब्रायोफाइटचा. ओके. म्हणून त्याला म्हणतात सक्सेशन ऑफ प्लांट्स ऑन द रॉक ऑर सॉइल अँड दे हॅव असोसिएटेड लायकेन. मी तुम्हाला म्हणलं सुरुवातीला लायकेन येतात आणि डिकम्पोज करतात, कुजवतात, फोडतात कोणाला? रॉकला. आणि रॉकचं रूपांतर सॉइल मध्ये होतं. त्या प्रोसेसला म्हणतात पेडोजेनेसिस. खडकाचं रूपांतर जेव्हा मातीमध्ये होतं त्या प्रोसेसला म्हणतात पेडोजेनेसिस म्हणतात. म्हणून रॉकचं रूपांतर सॉइल मध्ये करण्यामध्ये हे हेल्प करतात कोण? ब्रायोफाइट्स. ओके. डिकम्पोज द रॉक अँड मेकिंग द सबस्ट्रेट सुटेबल फॉर ग्रोथ ऑफ द हायर प्लांट. त्या ठिकाणी माती बनते. मग ब्रायोफाइटच्या ठिकाणी माती बनते. खडकाचं रूपांतर मातीमध्ये होतं, त्याला पेडोजेनेसिस म्हणतात. आणि मग त्या ठिकाणी हायर प्लांट वाढू शकतात. आणि म्हणून मॉसेस फॉर्म डेन्स मॅट. मॅट म्हणजे काय? चटई. मॉसेस मुळे काय होतं? खडकावर एक चटईसारखं स्ट्रक्चर बनतं, मॅट बनतं. ओके. किंवा सॉइलवर. अँड दॅट कॅन प्रिव्हेंट वाटर काय? इरोजन. ज्यामुळं जमिनीची धूप होत नाही, जमिनीमधून माती वाहून जाऊ शकत नाही. कोणामुळं? ब्रायोफाइट मुळे थिक मॅट बनते, एक प्रकारची जाळी बनते. आणि त्यामुळं पाऊस जरी पडला, जमिनीवर आपटून पाणी पडलं, पाऊस पडला तरी सुद्धा ते जमीन वाहून जाऊ देत नाही, पकडून धरतो जमिनीला. म्हणून हा पण रोल आहे कोणाचा? ब्रायोफाइटचा. ओके. स्ट्रक्चर ऑफ प्लांट मध्ये तुम्हाला शिकवलंय. याच्यामध्ये वस्कुलर टिश्यू नसतो. ओके. रायझॉइड वगैरे जे असतात. लिव्हर मध्ये युनिसेल्युलर आहेत, मल्टीसेल्युलर मॉसेस मध्ये असतात आणि खरे रूट्स वगैरे ऍबसेंट असतात. याला अल्टरनेशन ऑफ जनरेशन असं म्हणतो आपण. ब्रायोफाइट मध्ये काय होतं? अल्टरनेशन ऑफ जनरेशन होतं. म्हणजे गॅमेटोफाइटच्या पासून गॅमेट बनतात, पुन्हा गॅमेटचं फ्युजन होऊन झायगोट बनतो, झायगोट पासून स्पोरोफाइट बनतो, स्पोरोफाइट मध्ये मेयोसिस डिव्हिजन होऊन स्पोर बनतात. म्हणून गॅमेटोफाइटच्या स्पोरोफाइट ओके डिपेंड आहे आणि स्पोरोफाइट पासून पुन्हा गॅमेटोफाइट बनतो.
म्हणून ह्या प्रोसेसला म्हणतात अल्टरनेशन ऑफ जनरेशन. ऍक्च्युली ब्रायोफाइट मध्ये हेप्लोडिप्लॉन्टिक टाइप ऑफ लाईफ सायकल आढळते, पण इथं लक्ष देऊन आहे का, हेप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल जरी आढळत असली तरी ब्रायोफाइट मध्ये गॅमेटोफाइट हा मेन प्लांट आहे, डॉमिनंट प्लांट आहे म्हणता येईल. आणि मग ब्रायोफाइट मध्ये पुन्हा दोन प्रकारचे प्लांट बनतात. ब्रायोफाइट फर्दर डिवाइड इनटू, ब्रायोफाइटचे पुन्हा दोन क्लास पडतात. कोणकोणते दोन क्लास, एक लिव्हरवर्ट आणि दुसरा मॉसेस. ब्रायोफाइट फर्दर डिवाइडेड इनटू टू क्लास. ब्रायोफाइटचे दोन क्लास पडतात. कोणकोणते दोन क्लास पडतात, नंबर एक, पहिला जो क्लास आहे ब्रायोफाइटचा, पहिला जो क्लास आहे ब्रायोफाइटचा त्याला म्हणतो आपण लिव्हरवर्ट, लिव्हरवर्ट. आणि दुसरा जो क्लास आहे दॅट इज कॉल्ड ॲज मॉसेस. ब्रायोफाइटचे दोन क्लास पडतात, एक लिव्हरवर्ट्स आणि दुसरा मॉसेस, असे दोन प्रकार पडतात. आपल्याला दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते स्टडी करायचे. अगोदर आपण स्टडी करणार आहोत लिव्हरवर्ट. अगोदर आपण एक्झाम्पल स्टडी करणार आहोत. ओके, लिव्हरवर्टचे दोन एक्झाम्पल आहेत, एक मार्केसिया, मार्केसिया एक, आणि दुसरा कोण आहे, रिक्सिया. लक्ष देऊन आहे का. ओके, दोन प्रकारचे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये, मार्केसिया आणि रिक्सिया. एक्झाम्पल कसं लक्षात ठेवायचं, एक्झाम्पल सिंपल आहे, मारी, तुम्हाला माहित आहे ब्रिटानिया मारी. ओके, बिस्किट्स आहेत ना, मारी बिस्किट असतात म्हणून आपण मारी असं म्हणतो. मा फॉर मार्केसिया, री फॉर रिक्सिया, असे दोन एक्झाम्पल आहेत. दे आर मोस्टली या ग्रोइंग ऑन द मॉइस्ट प्लेस. सेम कॅरेक्टर आहे, मॉइस्ट प्लेस मध्ये वाढतात, सेडी हॅबिटेट मध्ये वाढतात, सावलीमध्ये वाढतात. आणि बँक ऑफ स्ट्रीमचा अर्थ झऱ्याच्या किनारी वाढतात. स्ट्रीम म्हणजे काय, किनारा किंवा झरा. स्ट्रीम म्हणजे झरा आणि बँक म्हणजे किनारा. झऱ्याच्या किनारी वाढतात. मार्सी ग्राउंडचा अर्थ चिखल असतो, दलदल असेल तिथं वाढतात. त्याचबरोबर डॅम सॉइल मध्ये ओल्या मातीवर बार्क ऑफ द ट्री, झाडाचे सालीर वाढतात. आणि डीप इन द वूड, खोल खोडामध्ये पण वाढतात. एखाद्या खोडामध्ये खोल खळगी पडली असेल, ओके, खड्डा पडला असेल तर त्या खोडामध्ये सुद्धा वाढतात. आणि द प्लांट बॉडी इज थायलॉइड. एक्झाम्पल मार्केसिया. मी तुम्हाला पहिलं सांगितलं मार्केसियाची प्लांट बॉडी कशी असते, अशी थायलॉइड असते. ओके, इरिग्युलर असते. आणि इथं खालच्या साईडला कोण असतात, हे रायझॉइड असतात, पहिलं पण सांगितलं मी. आणि रायझॉइड कसे असतात, युनिसेल्युलर असतात. कोणामध्ये, मार्केसियामध्ये रायझॉइड हे युनिसेल्युलर असतात. आणि प्लांटची बॉडी कशी आहे, डॉर्सी व्हेंट्रली फ्लॅटनड किंवा क्लोजली अप्रेस्ड. डॉर्सी वरचा पृष्ठभाग, व्हेंट्रल खालचा पृष्ठभाग, अशी फ्लॅट बॉडी असते. आणि व्हेंट्रल पृष्ठभाग जो आहे, व्हेंट्रल साइड जी आहे ती जमिनीवर चिटकून बसली आहे, म्हणजे अप्रेस्ड म्हणलंय. अप्रेस्डचा अर्थ काय, चिटकून बसली आहे कोणावर, सबस्ट्रॅटमवर. आणि लीफी मेंबर हॅव टायनी लीफ लाईक स्ट्रक्चर. काही काही प्लांटमध्ये लिफी मेंबर जे असतात त्यांच्यामध्ये असं लिफी स्ट्रक्चर येतं. टायनी म्हणजे काय, लहान, छोटे छोटे काय येतात, पानं येतात. कोणामध्ये, लिफी मेंबर मध्ये. टायनी लीफ लाईक अपेंडेज इन टू रो. पानं कसे असतात, दोन रो मध्ये असतात. कुठं, ऑन द स्टेम लाईक स्ट्रक्चर. स्टेम लाईक स्ट्रक्चरच्या वर असतात. आणि लिव्हरवर्टच्या मध्ये रिप्रोडक्शन कसं होतं, लिव्हरवर्टच्या मध्ये रिप्रोडक्शन कसं होतं लक्षात आहे का, asexual reproduction takes place with the help of fragmentation. लिव्हरवर्ट जे आहे त्याच्यामध्ये asexual reproduction जे होतं, फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, सरळ जे थॅलस आहे ब्रायोफाइटचं त्याचा तुकडा पडतो, फ्रॅगमेंटेशन होतं थॅलसचं आणि नवीन प्लांट तयार होतं. किंवा कधी कधी यांच्यावर काय होतं, अशी कप सेप्ड बॉडी तयार होते. आणि दॅट कप सेप्ड बॉडी इज कॉल्ड ॲज जिम्मा. लक्ष देऊन आहे का, काही काही ब्रायोफाइट मध्ये कप सेप्ड बॉडी बनते, त्याला जिम्मा असं म्हणतात. जिम्मा कप असं म्हणतात. सिंगुलर असेल तर जिम्मा म्हणायचं, अनेक असेल जिम्मे म्हणायचं, जिम्मे. आणि जिम्मा कसा आहे, ग्रीन आहे, मल्टीसेल्युलर आहे, असेक्शुअल बर्ड आहे, ज्याला आपण इंटरनल बर्ड सुद्धा म्हणतो. डेव्हलप इन स्मॉल रिसेप्टॅकल, म्हणजे जिम्मा कपवर तयार होतं. अँड ऑन द थॅलस, थॅलसवर. आणि पुन्हा हे जिम्मा काय होतं, मग सेपरेट होतं. पुन्हा हे जिम्मा सेपरेट होतं. आणि त्या जिम्मापासून काय बनतं, मग फ्रॉम दॅट जिम्मा, त्या जिम्मापासून पुन्हा नवीन प्लांटची बॉडी बनते, नवीन गॅमेटोफाइट बनतो. ओके, न्यू इंडिव्हिज्युअल बनतो. कोणापासून, जिम्मा डिटॅच होतो कोणापासून, या थॅलस पासून. आणि त्यापासून न्यू प्लांट बॉडी तयार होते. मग कोणापासून, जिम्मापासून न्यू इंडिव्हिज्युअल बनतो.
ओके. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं म्हणलं तर सेक्शुअल रिप्रोडक्शन तुम्हाला सांगितले मी अँथ्रिडियम आणि आर्चिगोनियम वगैरे बनतात आणि त्यांच्यापासून मग गॅमेट बनतात. कोणते मेल आणि फिमेल गॅमेट, अँथ्रोसॉइड आणि एग, आणि अशा प्रकारे ते सेक्शुअल रिप्रोडक्शन पण करतात. तर मी तुम्हाला म्हटलं मग की सेक्शुअल रिप्रोडक्शन जे होतं त्यामध्ये मेल फिमेल सेक्स ऑर्गन वेगवेगळे तयार होतात. अँथ्रिडियम वेगळा आणि आर्चिगोनियम वेगळा तयार होतो. अँथ्रिडियमला आपण मेल सेक्स ऑर्गन म्हणतो, आर्चिगोनियमला आपण फिमेल सेक्स ऑर्गन म्हणतो. आणि नंतर मग फर्टिलाइज झाल्यानंतर तुम्हाला माहित आहे मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन झालं. अँथ्रोसॉइडचं आणि एगचं फ्युजन झाल्यानंतर या ठिकाणी झायगोट बनतो आणि त्या झायगोट पासून पुन्हा काय बनतो, स्पोरोफाइट बनतो. ओके. आणि या स्पोरोफाइट मध्ये पुन्हा 3 पार्ट असतात. मी पहिलं पण सांगितलंय कोणकोणते. स्पोरोफाइट मध्ये पुन्हा 3 पार्ट बनतात, फूट, सीटा आणि कॅप्सूल. हे बुडाचा फूट आहे, हा सीटा आहे आणि हा कॅप्सूल आहे. आणि मग कॅप्सूलच्या मध्ये काय होतं, कॅप्सूलच्या मध्ये स्पोरोसाइट सेल असतात. कोणते सेल असतात, स्पोरोसाइट सेल असतात किंवा त्याला आपण स्पोर मदर सेल म्हणतो. जे डिप्लॉइड असतात आणि त्याच्यामध्ये मिओसिस डिव्हिजन होतं. मिओसिस डिव्हिजन होऊन काय बनतात, हॅप्लॉइड स्पोर बनतात. ओके. कोणामध्ये, कॅप्सूलच्या मध्ये अशा प्रकारे कंडिशन होते. आणि आफ्टर मिओसिस स्पोर प्रोड्यूस विद इन द कॅप्सूल, कॅप्सूलच्या मध्ये बनतात आणि दिस स्पोर जर्मिनेट टू फॉर्म अ फ्री लिव्हिंग गॅमेटोफाइट. या स्पोर पासून पुन्हा काय बनतं, मग नवीन गॅमेटोफाइट बनतो. हे स्पोर वाऱ्याने उडून जातात, ओल्या ठिकाणी पडतात. हे कॅप्सूल फुटतो आणि फुटल्यानंतर हे स्पोर पुन्हा जर्मिनेट होतात, उगवतात आणि पुन्हा त्यापासून काय बनतं, नवीन गॅमेटोफाइट बनतो जो की फ्री लिव्हिंग असतो, फोटोसिंथेसिस करणारा असतो, इंडिपेंडेंट असतो. तर हे झाले इन जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हर वर्ल्ड. बघा लिव्हर वर्ल्डचा आणखी शॉर्टकट काय सांगतोय. लिव्हर वर्ल्ड मध्ये रायझोइड जे असतात ते युनिसेल्युलर असतात. लिव्हर वर्ल्ड मध्ये जे गॅमेटोफाइट आहे ते रिड्यूस असतं, थोडंसं डॉर्सिव्हेंट्रल फ्लॅटन असतं. त्यानंतर अप्रेस झालं असतं कुठं सबस्ट्रॅटम त्यावर. लिपी स्टेज शक्यतो अब्सेंट असते. ओके. किंवा स्मॉल लिप लॅक्सचे तयार होतात. आणि रिप्रोडक्शन जे होतं असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणलं की फ्रॅगमेंटेशन किंवा जिमा कप. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणलं की अँथ्रिडियम आणि आर्चिगोनियम. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे एक्झाम्पल 2 आहेत, एक रिक्सिया आणि मार्केन्सिया. रिक्सिया म्हणलं की ज्यामध्ये मेल आणि फिमेल सेक्स एकाच थॅलसवर बनतात त्याला आपण होमोथॅलिक म्हणतो. आणि होमोथॅलिक म्हणजेच मोनोसियस कंडिशन आहे रिक्सियामध्ये. तर मार्केन्सिया जे आहे तो हेट्रोथॅलिक आहे. मेल आणि फिमेल सेक्स वेगळ्या प्लांटवर तयार होतात म्हणून त्याला हेट्रोथॅलिक म्हणतो. किंवा त्याला डायोसियस सुद्धा म्हणतात. कोणाला, मार्केन्सिया आणि डायोसियस. ओके. अशा प्रकारे हे 2 एक्झाम्पल आपल्याला सांगता येतं. आणि दिस इज कॉल्ड एज ब्रायोफाइट शोज हेट्रोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. कसं काय, कारण स्पोरोफाइट डिप्लॉइड असतो आणि रेसिड्युअल असतो आणि टोटली और पार्शियली डिपेंड असतो कोणावर, गॅमेटोफाइटच्यावर. हा जो स्पोरोफाइट आहे तो टोटली किंवा पार्शियली डिपेंड आहे कोणावर, गॅमेटोफाइटच्यावर. आणि म्हणून त्याला म्हणतात हेट्रोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. हेट्रोमॉर्फिक काय म्हणलंय, हेट्रो मीन्स डिफरंट आणि मॉर्फिक मीन्स मॉर्फोलॉजी. गॅमेटोफाइटची मॉर्फोलॉजी वेगळी आहे, स्पोरोफाइटची मॉर्फोलॉजी वेगळी आहे. म्हणून त्याला म्हणतात हेट्रोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. रिप्रोडक्शन तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके. कसं होतं, लिव्हर वर्ल्डला म्हणतात, लिव्हर वर्ल्ड बिलॉंग्स टू क्लास हिपॅटेसी. ओके. हिपॅटेसी म्हणतात किंवा हेपेटाकॉप्सिडा म्हणतात. लिव्हर वर्ल्डला आपण हेपेटाकॉप्सिडा असं म्हणतो. ओके. किंवा त्याला हिपॅटेसी म्हणतात. ठीक आहे. आणि हे वेगळ्या ठिकाणी आढळतात. असेक्शुअल रिप्रोडक्शन जिमा वगैरे तयार होतं. आणि तुम्हाला म्हटलं मग त्यामध्ये रिक्सिया आणि मार्केन्सिया 2 एक्झाम्पल आहेत. लक्षात ठेवायला मारी बिस्किटचं कंपनी आहे तुम्हाला माहिती आहे, हे लक्षात ठेवायला. मा फॉर मार्केन्सिया, री फॉर रिक्सिया. या दोन्हीमध्ये फरक तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे काय आहे ते. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जो आहे त्याला म्हणतात हेपेटाकॉप्सिडा. लिव्हर वर्ल्डला म्हणतो आपण हेपेटाकॉप्सिडा. तर मग मॉसिसला म्हणतात, मॉसिस इज कॉल्ड एज ब्रायोप्सिडा. ब्रायोप्सिडा हा क्लास आहे. आणि मग मॉसिस मध्ये पुन्हा मेंबर आहेत वेगळे. मॉसिस आर दी प्रिडॉमिनंट स्टेज ऑफ द लाईफ सायकल. मॉसिस मध्ये प्रिडॉमिनंट लाईफ सायकल जे आहे स्टेज ती पुन्हा गॅमेटोफाइट असते. आणि मग या गॅमेटोफाइटच्या मध्ये प्रिडॉमिनंट फेज कोणते आहे, मेन फेज कोणते आहे, गॅमेटोफाइट. आणि गॅमेटोफाइट मध्ये 2 स्टेज असतात. कोणकोणती,
फर्स्ट स्टेज. ओके, फर्स्ट स्टेज ज्याला आपण म्हणतोय प्रोटोनिमा स्टेज. पहिल्या स्टेजला म्हणतात प्रोटोनिमा स्टेज. आणि दुसरी स्टेज जी आहे सेकंड स्टेजला म्हणतात, सेकंड स्टेज इज ऑल्सो कॉल्ड एज लीफी स्टेज. लीफी स्टेज. ओके, लक्षात ठेवा मॉसेसची खासियत आहे की गॅमेटोफाइट जो बनतो तो डायरेक्ट दोन गॅमेटोफाइटचे स्टेज बनवतो. कोणत्या दोन स्टेज आहेत? पहिली स्टेज प्रोटोनिमा स्टेज, दुसरी स्टेज लीफी स्टेज. तुम्हाला दोन्हीमध्ये फरक काय सर? सिंपल फरक आहे, सिंपल फरक आहे. ओके, काय फरक आहे? शब्दशः अर्थ पाहिला, लिटरली मिनिंग पाहिला. प्रोटो म्हणजे फर्स्ट, नेमा म्हणजे थ्रेड. प्रोटो फर्स्ट, नेमा थ्रेड. जी स्टेज स्पोर जर्मिनेशन झाल्यानंतर, व्हॉट इज दिस? स्पोर. स्पोर जर्मिनेशन झाल्यानंतर जी पहिली स्टेज बनते, स्पोर जर्मिनेशन झाल्यानंतर जी पहिली स्टेज बनते त्याला म्हणतात प्रोटोनिमा स्टेज. आणि या प्रोटोनिमा स्टेज पासून पुन्हा ब्रांचेस तयार होतात ना. कोणकोणत्या? ही झाली पहिली प्रोटोनिमा स्टेज, ज्याला आपण म्हणतोय प्रायमरी प्रोटोनिमा. काय म्हणतो? प्रायमरी प्रोटोनिमा, जे स्पोर जर्मिनेशन झाल्यापासून तयार होते. आणि प्रायमरी प्रोटोनिमाच्या वर पुन्हा काय येतात? सेकंडरी प्रोटोनिमा. सेकंडरी प्रोटोनिमा. फर्स्ट स्टेजला म्हणतात प्रोटोनिमा स्टेज, जो स्पोर जर्मिनेशन झाल्यानंतर बनते त्याला प्रायमरी प्रोटोनिमा म्हणतात. आणि प्रायमरी प्रोटोनिमाच्या वर पुन्हा ब्रांच येतात त्याला आपण सेकंडरी प्रोटोनिमा म्हणतो. आणि या सेकंडरी प्रोटोनिमा पासून काय बनते? पुन्हा दुसरी स्टेज बनते आणि दॅट इज कॉल्ड ॲज लीफी स्टेज. तर लक्षात ठेवून आहे का? सेकंडरी प्रोटोनिमा ओके च्या पासून काय बनतं? सेकंड स्टेज बनते. कोणती? लीफी स्टेज बनते. ओके, आणि प्रोटोनिमा स्टेज कोण तयार करतं? डायरेक्टली फ्रॉम स्पोर बनते. आणि प्रोटोनिमा स्टेज कशी असते? प्रोटो म्हणजे फर्स्ट, नेमा म्हणजे थ्रेड, क्रीपिंग टाइपचे असते, ग्रीन असते, ब्रांच्ड आणि फ्रिक्वेंटली फिलामेंटस थ्रेड आहे. फिलामेंट, नेमा म्हणजे थ्रेड, थ्रेड म्हणजे धागा आहे, फिलामेंट सारखी स्टेज असते. आणि लीफी स्टेज कशी आहे? लीफी स्टेज डेव्हलप फ्रॉम दी सेकंडरी प्रोटोनिमा. आणि लॅटरल बड येते. मग सेकंडरी प्रोटोनिमाच्या वर बाजूला अशी बड येते त्याला लॅटरल बड म्हणतात. आणि ती लॅटरल बड कन्सिस्ट ऑफ अपराइट ब्रांच. अपराइट म्हणजे सरळ उभी वाढते ना. सेकंडरी प्रोटोनिमावर लीफी स्टेज उभी वाढते, अपराइट म्हणजे उभी वाढते. आणि सिलेंड्रिकल ऍक्सिस बिअर होतं. सिलेंड्रिकल म्हणजे सेंटर मध्ये लांब ऍक्सिस तयार होतं. आणि बेरी स्पायरली अरेंज लीव्ह, ज्याच्यावर गोल गोल पानं गुंडाळतात. ओके, आणि दे अटॅच टू द सॉइल थ्रू अ मल्टीसेल्युलर. पहिलं सांगितलं तुम्हाला मी, या ठिकाणी जो रायझॉइड असतो कोणामध्ये? मॉसेस मध्ये जो रायझॉइड आहे तो कसा आहे? मल्टी सेल्युलर आहे. ओके, लिव्हर वर्ट मध्ये जो रायझॉइड असतो तो युनिसेल्युलर आहे. आणि इथला मल्टी सेल्युलर असतो, ब्रांच रायझॉइड असतो, रूटलाइक स्ट्रक्चर आहे. आणि दिस स्टेज बिअर. आणि मग लक्ष देऊन आहे का? या लिफी स्टेज पासून काय बनतं? लिफी स्टेज बिअर 6 ऑर्गन्स. ओके, प्रोटोनिमा स्टेज पासून 6 ऑर्गन तयार होत नाहीत. प्रोटोनिमा स्टेज पासून अगोदर सेकंडरी प्रोटोनिमा येतो, प्रायमरी प्रोटोनिमा पासून. ओके, हे प्रायमरी प्रोटोनिमा पासून सेकंडरी प्रोटोनिमा येते. आणि सेकंडरी प्रोटोनिमा पासून लिफी स्टेज तयार होते. आणि ते लिफी स्टेज काय करते? मग मॅच्युरिटी आली की त्याच्यावर 6 ऑर्गन तयार करते ना. त्यानंतर ह्याच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं? मी तुम्हाला पहिलं सांगितलंय, लिव्हर वर्ट मध्ये रिप्रोडक्शन दोन प्रकारे व्हायचं, असेक्शुअल आणि सेक्शुअल. तसं इथं सुद्धा ब्रायोफाइट मध्ये, मॉसेस मध्ये सुद्धा काय होतं? ब्रायोसिडा मध्ये सुद्धा काय होतं? पहिलं रिप्रोडक्शन जे होतं दॅट इज व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, ज्यामध्ये एक तर फ्रॅगमेंटेशन होतं, म्हणजे थॅलस तुटतं, ब्रेक होतं आणि त्यापासून नवीन थॅलस बनतं, त्याला फ्रॅगमेंटेशन म्हणतात. किंवा छोटीशी बड येते आणि बड, कोणती बड? सेकंडरी प्रोटोनिमाची बड. सेकंडरी प्रोटोनिमावर छोटे छोटे बड येतात. ती बड सुद्धा सेपरेट झाल्यानंतर त्यापासून नवीन थॅलस बनतं, नवीन प्लांट बनतं. त्याला म्हणतात असेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं म्हणलं तर, सेक्शुअल रिप्रोडक्शन तुम्हाला पहिलं सांगितलं काय की या ठिकाणी जे लिफी स्टेज बनते, कोणती स्टेज बनते? जे लिफी स्टेज बनते त्या लिफी स्टेजच्या वर ओके दोन प्रकारचे ब्रांच येतात. लिफी स्टेज प्रोड्यूस काय करते? प्रोड्यूस मेल ब्रांच आणि फिमेल ब्रांच. लिफी स्टेजच्या वर अशा दोन ब्रांच येतात. कोणकोणत्या? एक मेल ब्रांच आणि फिमेल ब्रांच. समजा ही मेल ब्रांच आहे, मेल ब्रांच आहे, तर मेल ब्रांचवर काय येईल? मग
मेल ब्रांच और काइल एंथ्रिडियम येईल, मेल ब्रांच प्रोड्यूस एंथ्रिडियम आणि दुसरी फिमेल ब्रांच जी आहे, फिमेल ब्रांच जी आहे ओके, फिमेल ब्रांच प्रोड्यूस आर्चिगोनियम ओके, फिमेल ब्रांच और काय बनेल आर्चिगोनियम तयार होतो. आणि लक्षात ठेवा की दोन्ही सेक्स ऑर्गन जे बनतात एंथ्रिडियम आणि फिमेल सेक्स ऑर्गन आर्चिगोनियम हे दोन्ही लिफी स्टेजच्या टोकाला बनतात, टिपला बनतात ओके. प्रोड्यूस बाय द अपेक्स ऑफ लिफी स्टेज. लक्षात आहे का, सेक्स ऑर्गन जे बनतात एंथ्रिडियम म्हणजे मेल सेक्स ऑर्गन आहे, आर्चिगोनियम फिमेल सेक्स ऑर्गन आहे, हे लिफी स्टेजच्या कुठे बनतात, टिपला बनतात, अपेक्सला बनतात. आणि आफ्टर मग तुम्हाला माहिती आहे एंथ्रिडियम मग फुटतो, एंथ्रिडियम पासून काय बनतात अँथ्रोझॉइड्स आणि मग हे अँथ्रोझॉइड आर्चिगोनियम कडे जातात, आर्चिगोनियम कडे जाऊन आर्चिगोनियम तुम्हाला माहिती आहे एक असतो, ते एक सोबत फ्युजन होतं आणि त्या ठिकाणी वॉटर ड्रॉपलेट इम्पॉर्टंट रोल, वॉटर ड्रॉपलेट महत्वाचा रोल प्ले करतो. आता तुम्हाला लक्षात ठेवायचं, सिंपल लक्षात ठेवा एंथ्रिडियम मधून मेल गॅमेट तयार होतात, त्या एंथ्रिडियम मध्ये मेल गॅमेटला म्हणतात कोण अँथ्रोझॉइड. काय म्हणतात अँथ्रोझॉइड. आणि हा अँथ्रोझॉइड कोणाकडे चाललाय आर्चिगोनियम कडे चाललाय. आठवा सैराट मध्ये डायलॉग होता, सैराट पिक्चर मध्ये तुम्हाला माहित आहे पर्श्या आरतीसाठी पाण्यामध्ये उडी मारतो आणि पोहत जातो आरतीला भेटायला, तसा अँथ्रोझॉइड पाण्यामध्ये पोहत जातो कोणाकडे आर्चिगोनियम कडे जातो. आणि आर्चिगोनियमच्या मध्ये एक असतं, ते एकच आणि अँथ्रोझॉइडचं फ्युजन होतं म्हणून पाण्यामार्फत वॉटर ड्रॉपच्या द्वारे हे फ्युजन होतं आणि मग फर्टिलायझेशन होतं, झायगोट बनतो आणि झायगोट पासून पुन्हा काय बनतं नवीन स्पोरोफाइट बनतो. मी तुम्हाला म्हटलं होतं की ज्या ठिकाणी एक आहे तिथे झायगोट बनतो आणि ज्या ठिकाणी झायगोट बनतो तिथून नवीन प्लांटची बॉडी तयार होते, कोणती स्पोरोफाइट. आणि या ठिकाणी मॉसिसच्या मधला जो स्पोरोफाइट आहे थोडासा जास्त इलॉबरेट असतो, विकसित असतो, लांब असतो. कोणामधला मॉसिसचा मधला स्पोरोफाइट इलॉबरेट आहे कोणापेक्षा लिव्हरवर्ड पेक्षा. आणि इथं पण स्पोरोफाइट मध्ये पुन्हा 3 पार्ट पडतात. कोणकोणते 3 पार्ट, पहिला फूट, दुसरा सीटा, तिसरा कॅप्सूल. आणि या कॅप्सूलच्या मध्ये काय होतं मियोसिस डिव्हिजन होतं आणि मग काय स्पोरोसाइट पासून म्हणजे डिप्लॉइड सेल असते, काय होतात मियोसिस डिव्हिजन होतं आणि काय बनतात स्पोर बनतात जे की हेप्लॉइड असतात ओके. आणि मग फूड सीटा आणि कॅप्सूल बनतं. स्पोरोफाइट इन मॉसिस इट हॅज मोर इलॉबरेट म्हणजे जास्त लांबलेला असतो कोणापेक्षा लिव्हरवर्ड पेक्षा. आणि कॅप्सूल कंटेन स्पोर आणि स्पोर्स आर फॉर्मड आफ्टर मियोसिस ओके. स्पोरोसाइट सेल पासून स्पोर मदर सेल पासून हे स्पोर बनतात आफ्टर मियोसिस. आणि मॉसिस हॅव अन इलॉबरेट मेकॅनिझम ऑफ स्पोर डिस्पर्सल असतो. आणि मग हे स्पोर काय होतात डिस्पर्स होतात, वाहून जातात कुठं दुसरीकडं वेगळ्या ठिकाणी, कुठं वाऱ्यामार्फत वगैरे. आणि मग त्याला म्हणतात डिस्पर्सल ऑफ स्पोर ओके. तर लक्षात ठेवा लिव्हरवर्ड हा प्रिमिटिव्ह आहे आणि मॉसिस थोडे ऍडव्हान्स आहे. लिव्हरवर्डला आपण हेपेटोकॉप्सिडा म्हणतो, मॉसिसला आपण ब्रायोप्सिडा म्हणतो ओके. तर हे थोडेसे चेंजेस आहेत. लिव्हरवर्ड मध्ये रायझोइड युनिसेल्युलर आहे, मॉसिस मध्ये रायझोइड मल्टीसेल्युलर आहे. लिव्हरवर्ड मध्ये जिमाकप तयार होते, मॉसिस मध्ये जिमाकप तयार होत नाही. तर हे एक्झाम्पल याचे काय आहेत, मॉसिसचे 3 एक्झाम्पल आहेत फ्युनारिया, स्पॅग्नम आणि पॉलीट्रायकम. फ्युनारिया, स्पॅग्नम आणि पॉलीट्रायकम हे लक्षातच ठेवायचं. तर हिंट सांगालोय फ्लावर पॉट पे साफ है मॉसिस एग्जांपल ओके. एग्जांपल सांगालोय काय एग्जांपल सांगालोय फ्लावर पॉट पे साफ ओके. फ्लावर पॉट पे साफ. तर मग एक्झाम्पल कसं लक्षात ठेवायचं, फ्लावर म्हणलं की फ्युनारिया, फ्लावर म्हणलं की फ्युनारिया ओके. त्यानंतर पॉट म्हणलं की पॉलीट्रायकम ओके. त्याला म्हणतो पॉट. आणि साप म्हणलं की स्पॅग्नम. हे वेगळे 3 एक्झाम्पल आहेत कोणाचे मॉसिसचे. तर लक्षात ठेवायला पुन्हा हे सांगालोय फ्लावर पॉट पे साप, फ्लावर पॉटवर साप चढलाय असं सांगायचं आपल्याला. तर फ्लावर म्हणलं की फ्युनारिया, पॉट म्हणलं की पॉलीट्रायकम
आणि 7 म्हणले की स्पॅग्नम. हे 3 एक्झाम्पल आहे त्याचे. सो दिस इज अबाउट द एक्झाम्पल्स ऍज वेल एज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द. आता ओव्हरऑल तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवायचे असतील, ओव्हरऑल सगळे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे असतील, कोणाचे ब्रायोफाइटचे संपूर्ण एक्झाम्पल लक्षात ठेवायचे असतील, टोटल ब्रायोफाइट मध्ये टोटल एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचे असतील, तर त्यासाठी एक हिंट सांगालोय. ऑल एक्झाम्पल ऑफ द ब्रायोफाइट साठी मेरी फर्स्ट प्लेस आई है, सेकंड नहीं. मेरी फर्स्ट प्लेस आई है, सेकंड नहीं. ओके, मेरी फर्स्ट प्लेस आई है, सेकंड नहीं, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. तर मेरी म्हणले की मार्केन्सिया, फर्स्ट म्हणलं की फ्युनारिया, हे कोण आहे मार्केन्सिया, हे कोण आहे फ्युनारिया. ओके, हे कोण आहे पॉलीट्रायकम, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं पॉलीट्रायकम. आणि शेवटी हे कोण आहे स्पॅग्नम. ओके, यासोबत आणखी एक आहे तुम्हाला माहित असेल रिक्सिया पण आहे ना. ओके, रिक्सिया पण आहे. तर असे 5 एक्झाम्पल आहे त्याचे. कोणाचे ब्रायोफाइटचे टोटल 5 एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात, स्टडी करायला मिळतात. ओके, आणि दिस इज अबाउट द ब्रायोफाइट्स. ओके, तुम्हाला म्हटलं दोन्हीमध्ये फरक सांगितला मी तुम्हाला दोन्हीमध्ये. आणि ब्रायोफाइट मध्ये मॉसेस मध्ये जे लीफ बनतात त्या लीफला आपण म्हणतोय फायलॉइड लीफ. फायलॉइडचा अर्थ थोडेसे लांब असतात, मोठे असतात लीफ. ओके, आणि अँथ्रिडी आणि आर्चिगोनिया हे 6 ऑर्गन आहेत. आणि स्पोरोफाइट हा मोर इलॉबरेट आहे कोणामध्ये मॉसेस मध्ये कोणापेक्षा लिव्हरवर्ड पेक्षा. कॅप्सूलच्या मध्ये स्पोर बनतात. आणि फ्युनारियाला म्हणतात रोप ऑफ कॉर्ड मास. फ्युनारिया इज ऑल्सो कॉल्ड ॲज रोप ऑफ कॉर्ड मास म्हणतात. पॉलीट्रायकमला म्हणतात हेअर कॅप मॉस म्हणतात. स्पॅग्नमला म्हणतात बॉग और क्वॅकिंग और कार्पेट ऑफ टर्फ और पीट मॉस म्हणतात. कोणाला स्पॅग्नमला म्हणतो आपण पीट मॉस. असे वेगळे नावं आहेत प्रत्येकाला. ओके, आणि त्यानंतर अँथ्रोपसिडा म्हणून पण आहे. ब्रायोफाइट मध्ये आणखी एक मेंबर आहे अँथ्रोपसिडा, ज्यामध्ये अँथ्रोसिडॉस नावाचा मेंबर येतो. तो तुमच्या सिलेबसला नाहीये. अँथ्रोपसिडा नावाचा मेंबर ज्यामध्ये अँथ्रोसिडॉस नावाचा प्लांट आहे. ओके, ते एक्झाम्पल आहे त्याचं अँथ्रोपसिडाचं. ठीक आहे, त्याला आपण हॉर्न फ्लावर हॉर्न्सला म्हणतो, हॉर्न प्लांट म्हणतात किंवा हॉर्न वर्ट म्हणतात. अँथोसिरॉसला तिसरा मेंबर सांगालोय अँथोसिरॉस. ओके, अँथोसिरॉस जे अँथोसिरॉप्सिडा मध्ये येतं, ज्याला आपण हॉर्न वर्ट असं म्हणतो. ओके, कोणाला अँथोसिरॉसला. ओके, हे एक्झाम्पल आहे त्याचं हॉर्न वर्ट. ते पण प्रोड्युस करतं. आता सगळ्यात महत्वाचं ब्रायोफाइटचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स तुम्हाला सांगितले मी. काय काय ब्रायोफाइट फूड म्हणून वापरतात. ओके, फूड अॅनिमल साठी वापरतात, पीट म्हणून वापरतात, वॉटर रिटेन्शन करतात. ओके, पाणी जतन करून ठेवतात, सॉइल फॉर्मेशन मध्ये मदत करतात, प्रिव्हेन्शन ऑफ सॉइल इरोजन, सॉइल इरोजन होऊ देत नाहीत, हे पण कॅरेक्टरिस्टिक आहेत. ओके, आणि सेक्स ऑर्गन वगैरे जॅकेटेड असतात ब्रायोफाइट मध्ये. हे सगळे कॅरेक्टर्स तुम्हाला मी सांगितले. त्याबरोबर कॅप्सूलची खासियत आहे की कॅप्सूल मध्ये वेगळ्या सेल बनतात. कोणकोणत्या कॅलिप्ट्रा, ऑपरकुलम, टीथ, पुन्हा पेरिस्ट्रोम. ओके, स्पोरोजेनस टिश्यू आणि कॉलोमेला असे वेगळे पार्ट बनतात कोणामध्ये स्पोरोफाइटच्या कॅप्सूल मध्ये. ओके, कॅप्सूल जो बनतो, कॅप्सूल कोणाचा मॉसेसच्या मध्ये वगैरे जो कॅप्सूल बनतो, मॉसेसच्या मध्ये जो कॅप्सूल बनतो, कॅप्सूलची डायग्राम पद्धतीने लक्षात ठेवा. ओके, कॅप्सूल कोणामध्ये मॉसेस मध्ये जो बनतो तो कॅप्सूल मग कसा आहे, कॅप्सूल मध्ये कोणकोणते पार्ट असतात. ओके, हे सगळ्यात पिकचा पार्ट आहे कॅप्सूलचा. सो दिस आर ऑल पार्ट ऑफ कॅप्सूल. ओके, प्रत्येक पार्टचं वेगळं फंक्शन आहे. या जॉईंटला म्हणतो आपण, ज्या ठिकाणी जॉईंट असतो कॅप्सूल मध्ये त्या पॉइंटला म्हणतात अॅन्युलस. तिथून काय होतं, हे कॅप जे आहे वरची ब्रेक होते, निघून जाते. वरच्या कॅपला म्हणतात कॅलिप्ट्रा. काय म्हणतात, कॅलिप्ट्रा असं म्हणतात. ओके, आणि त्यानंतर हे कोण आहे ऑपरकुलम. ऑपरकुलम असतं हे कॅलिप्ट्रा टीप आहे आणि ऑपरकुलम पण असतं. आणि ऑपरकुलमच्या मधल्या साईडला कोण आहे, ऑपरकुलमच्या मधल्या साईडला कोण असतात, असे टीथ असतात. ऑपरकुलमच्या मधल्या साईडला कोण असतात, असे टीथ असतात.
जेणेकरून काय होतं, या ठिकाणी हे इथं मध्ये कोण असतो, कॉलुमेला आणि कॉलुमेलाच्या आजूबाजूला कोण असतात, हे कॉलुमेलाच्या आजूबाजूला कोण असतात, असे हे स्पोर चिटकले असतात ना. ओके, कॅप्सूलच्या मध्ये सेंटरला कॉलुमेला आहे आणि बाजूला स्पोर असतात. त्यानंतर पेरिस्ट्रोम नावाचा पार्ट असतो टीथच्या मधल्या पार्टला कोण असतो, पेरिस्ट्रोम. ओके, पेरिस्ट्रोम असा नावाचा पार्ट असतो, जे स्पोरला घेऊन, म्हणजे होतं काय, जेव्हा हे ऑपरक्युलम ओपन होतं, जेव्हा मॅच्युरिटी कॅप्सूलची, हे ऑपरक्युलम असं उघडतं आणि उघडल्याबरोबर हे असं काय करतं, मग मधले स्पोर असे बाहेर रिलीज होतात ना. ऑपरक्युलम म्हणजे कॅप आहे, ते उघडते आणि मधले स्पोर बाहेर पडतात स्पोरोजेनस टिश्यू मधून, आणि मध्ये कॉलुमेला आहे आणि बाजूला स्टोमॅटा पण असतात. या ठिकाणी साईडला पण असतात हे स्टोमॅटा, जे गॅसेस एक्सचेंज करतात. ओके, ऑक्सिजन वगैरे सप्लाय करतात त्या स्पोरला, त्याला स्टोमॅटा म्हणतो आपण. आणि सगळ्यात खाली अपोफायसिस नावाचा पार्ट असतो, हा जे स्टॉक नेक स्ट्रक्चर आहे त्याला म्हणतात अपोफायसिस. सो दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ कॅप्सूल. आणि कॅप्सूलच्या मध्ये स्पोर मदर सेल असतात, स्पोरोसाइट सेल असतात, मिओसाइट सेल असतात, डिप्लॉइड सेल असतात, आणि त्या डिप्लॉइड सेल पासून हॅप्लॉइड spores and sexually through motile spores. Thus we have seen that there are a variety of algae that thrive in the aquatic habitat. It is common to see a green cover growing over rocks, bricks and walls after heavy showers. This green cover is nothing but moss, which is a type of bryophyte. Bryophytes are plants that usually grow in damp, humid and shaded localities. They are also called amphibians of the plant kingdom because though bryophytes grow in soil, they need a moist habitat for sexual reproduction. Let's now take a look at the different parts of a bryophyte. The plant body is thallus-like and is either prostrate or erect. It is attached to the substratum by unicellular or multicellular rhizoids. The plant body does not have true roots, stem or leaves, but possesses similar structures. The main plant body of a bryophyte is haploid. It is also called a gametophyte as it produces gametes. The plant body has both male and female gametophytes, which bear the male and female sex organs respectively. The male sex organs are called the antheridia, and they produce biflagellate antherozoids. The female sex organs, called the archegonia, are flask-shaped and each produces a single egg. During fertilization, the antheridium releases antherozoids in water, where they come into contact with the mouth of the archegonium. One antherozoid fuses with the egg to form a zygote. The zygote in turn produces a multicellular body called the sporophyte. The sporophyte gets its nutrition from the gametophyte. Some cells of the sporophyte undergo meiosis to produce haploid spores. These spores germinate to produce a gametophyte. Bryophytes are of two types: liverworts and mosses. You can find liverworts in moist and shady environs such as barks of trees. The plant body, a thallus, is dorsiventral and oppressed to the substrate. However, in the case of leafy liverworts, the plant body bears tiny leaf-like appendages in two rows on the stem-like structures. Liverworts reproduce both asexually and sexually. In the case of asexual reproduction, we observe fragmentation of the thallus.
Asexual reproduction also occurs when gamete are formed. They are green, multicellular, asexual buds that separate from the parent and develop into new individuals. They develop in small receptacles called gemma cups located on the thallus. In the case of sexual reproduction, the male and female sex organs are produced either on the same or on different thallus. Mosses are another type of bryophytes. Funaria, Polytrichum, and Sphagnum are some common species of moss. A moss undergoes several stages in life, wherein the gametophyte stage is the most predominant one. The gametophyte stage has two substages, protonema and leafy stage. In the protonema stage, the spore develops into a protonema, a thread-like chain of cells. The protonema is creeping, green, branched, and filamentous. The second stage is the leafy stage, where the primary protonema develops into the secondary protonema as a lateral bud. The buds consist of upright, slender axes that bear spirally arranged leaves attached to the soil through branched rhizoids. The sexual organs develop during the leafy stage. Mosses reproduce vegetatively and sexually. Vegetative reproduction is by fragmentation and budding in the secondary protonema. In sexual reproduction, the male and female sex organs are produced at the apex of the leafy shoots. Let's now look at the uses and importance of bryophytes. Moss such as sphagnum provides peat, which is used as fuel. Moss also form a dense mat, thereby allowing rainwater to percolate into the ground. This prevents rainwater from running off and the subsequent soil erosion. Bryophytes such as moss are also ecologically important as, along with lichens, they are always the first to colonize rocks. Moreover, they decompose the rocks and make the area suitable for the growth of higher plants. Thus, we have seen that bryophytes have several uses. You have